स्टार्ट करतो. लक्ष द्या इकडं. आपण कालपर्यंत एलिमिनेशन मेथड बघितली. एलिमिनेशन मेथडचे बरेचसे काही एक्झाम्पल्स बघितले. बऱ्याच विद्यार्थ्यांनी रिड्युस्ड फॉर्म जे एक्झाम्पल्स लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये नव्हते ते पण एक्झाम्पल सॉल्व्ह केले. आपण तेच एक्झाम्पल्स ग्राफिकल मेथडने पण सॉल्व्ह करू शकतो. आज आपण ग्राफिकल मेथडचं ए टू झेड जे काय असेल ते डीप मध्ये बघणार आहेत. बरोबर ना. ग्राफिकल मेथड मध्ये ज्यावेळेस दोन एक्झाम्पल्स सॉल्व्ह करतो ऍट अ टाइम त्यावेळेस आपण काय म्हणतो, सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय युजिंग ग्राफिकल मेथड. त्याच्यासाठी कशाचा यूज होतो? ग्राफचा यूज होतो. कशाचा यूज होतो? ग्राफचा यूज होतो. ग्राफिकल मेथड मध्ये बरेचसे काही ड्रॉबॅक्स पण आहेत. आपण व्हॅल्यूज मोठे असणारे एक्झाम्पल्स ग्राफिकल मेथडनं सोडवू शकत नाही. बरोबर ना. आलेली एक्स अँड वाय ची व्हॅल्यू हे फ्रॅक्शन मध्ये आली तरी त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऍक्युरेसी येऊ शकत, म्हणजे बऱ्यापैकी ऍक्युरेसी कमी येते. आणि दोन रेषा, दोन लाईन, त्या दोन रेषा ज्यावेळेस इंटरसेक्ट होतात ना त्याच्यातला अँगल जर छोटा असेल तरी पण पॉइंट ऑफ इंटरसेक्शनची ऍक्युरेसी कमी येते. हे त्याचे 3 ड्रॉबॅक मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिलं, हे मी ब्लँक का दिलं तर मला तिथं काही वर्क करायचंय. सगळ्यात अगोदर काय बाबा, ग्राफिकल सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स इफ द ग्राफ्स ऑफ द टू linear equations of two variables intersect each other at a point, then the coordinate of the point of intersection are the solution. मी त्याला थोडंसं माझ्या भाषेमध्ये सांगतो. ज्यावेळेस तुम्ही एक इक्वेशन घेता त्याचा एक ग्राफ ड्रॉ करता, म्हणजे एक लाईन ड्रॉ करता. हे लक्ष दे ना. एका इक्वेशन वरती काय करता तुम्ही, एक लाईन ड्रॉ करता. दुसरं इक्वेशन असतं, दुसऱ्या इक्वेशनची पण एक लाईन ड्रॉ करता आणि त्या दोन लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतात तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन त्या ग्राफचं काय असतं, सोल्युशन. ग्राफचं सोल्युशन काय असतं कळालं तुम्हाला? अरे काय असतं ग्राफचं सोल्युशन म्हणजे काय असतं? दोन इक्वेशनचा ज्यावेळेस आपण ग्राफ ड्रॉ करतो, दोन लाईन ड्रॉ करतो, त्या दोन लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात त्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला काय म्हणतो आपण, त्या ग्राफचं सोल्युशन. लक्षात आलं का? लक्षात आलं का? लास्ट बेंच लक्षात आलं का रे? ग्राफचं सोल्युशन काय असतं? ज्या वेळेस तुम्ही दोन इक्वेशन देता, त्या दोन इक्वेशनच्या लाईन ड्रॉ करता, त्या दोन लाईन ड्रॉ केल्याच्या नंतर त्या दोन लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात त्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला काय म्हणतो आपण, सोल्युशन ऑफ दॅट ग्राफ. तर इथं तुम्हाला थोडस अंदाज दिसते बघा. इथं मी एक लाईन ड्रॉ केली एका इक्वेशनची आणि इथं दुसरी लाईन ड्रॉ केली दुसऱ्या इक्वेशनची. दोन लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतात ते त्या इक्वेशनचं काय असतं, सोल्युशन असतं. त्या इक्वेशनचं काय असतं, सोल्युशन. एक तुम्हाला सांगण्यासाठी एक फॉर्म्युला दिलाय. सपोज तुम्ही कुठला तरी एक पॉइंट घ्या. मी तुम्हाला एक नेक्स्ट पेज दाखवतो. याच्यामध्ये काय बघा, आपण दोन इक्वेशन घेणार आहेत. काय करणार आहेत, दोन इक्वेशन घेणार आहेत. त्याच्यासाठी जर आपण ग्राफिकल मेथडनं एखादं इक्वेशन सॉल्व्ह करणार आहे त्यावेळेस ते कसं सॉल्व्ह केलं जातं त्याची आपण स्टेप्स बघू. तुम्हाला नॉर्मली दोन इक्वेशन दिलेत. पहिलं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3, दुसरं इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. बरोबर ना. ह्या दोन इक्वेशन नुसार म्हणजे या दोन इक्वेशनचे आपण टेबल बनवणार आहे. सगळ्यात सुरुवातीला काय करायचं, पहिली प्रिपेअर प्रॉपर टेबल. आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या इक्वेशन मध्ये प्रत्येक इक्वेशनचा एक टेबल बनवायचा आहे, प्रॉपर टेबल बनवायचा. तो टेबल कसा असतो, हे इक्वेशन आहे तुमच्याकडं. काय इक्वेशन आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. या इक्वेशन मध्ये हा एक्स कॉर्डिनेट आहे, हा वाय कॉर्डिनेट आहे आणि एक्स कॉमा वाय त्याचा काय असेल रे, पॉइंट आहे. एक्स कॉमा वाय त्याचा काय आहे, पॉइंट आहे किंवा कॉर्डिनेट भेटतो. जर तुम्ही एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 या इक्वेशनचा टेबल बनवणार असाल तर एक्स काय एक व्हॅल्यू आहे, वाय काय ही दुसरी व्हॅल्यू आहे. या दोन्ही व्हॅल्यू म्हणजे दोन नंबरची ऍडिशन किती येणार आहे, इथं 3 येणार आहे. असे टेबल बनवा. चला सांगा, एक्स कॉर्डिनेट तुम्ही काय घेतला, 2 घेतला. एक्स कॉर्डिनेट काय घेतला तुम्ही, 2 घेतला. तर वाय कॉर्डिनेट काय घ्यायला पाहिजे बाळांनो, 1. म्हणजे इथं 2,1 काय असेल, एक कॉर्डिनेट असेल. बरोबर ना. दुसरा टेबल काय असू शकतो, त्या टेबलमध्ये दुसऱ्या व्हॅल्यूज काय असू शकतात सांगा. इथं समजा तुम्ही -1 घेतलं, एक्स ची व्हॅल्यू काय घेतली -1, तर वाय ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे सांगा. सांगा फास्ट, 4. म्हणजे तुम्हाला -1,4 हा दुसरा पॉइंट भेटतो. बरोबर ना. एक्स कॉर्डिनेट तुम्ही 0 घ्या, वाय कॉर्डिनेट तुम्हाला 3 घ्यावा लागेल. 0,3 हा त्या टेबल मधील तिसरा कॉर्डिनेट मिळतो. हे एका इक्वेशनचे टेबल घेत आपण काल टेबल कसा बनवायचा शिकलो ना, डिरेक्टली तुम्हाला सांगतो. आता दोन संख्या, दोन नंबर ज्यांचा डिफरन्स 1 आहे अशा संख्या शोधा.
एक्स कॉर्डिनेट समजा तुम्ही 5 घेतला तर वाय कॉर्डिनेट काय घ्यावं लागेल 4. 5,4 काय मिळेल एक तुम्हाला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन किंवा तो कॉर्डिनेट मिळेल. बरोबर ना. नेक्स्ट काय आहे 3, 2. त्या दोघांचा डिफरन्स किती येतो 1 येतो. 3,2 मी दुसरा टेबल घेतो म्हणजे त्या टेबल मधील दुसरी व्हॅल्यू घेतो. नेक्स्ट एखादा नंबर सांगा बाळांनो. हा इकडं ठीक आहे ना 6 आणि 5 6,5 हा एक पॉइंट मिळतो. असं जर तुम्ही 2 टेबल बनवले तर त्या 2 टेबल पासून एक ग्राफ तयार होतो. बरोबर ना रे. आता x + y = 3 हा काय आहे एक इक्वेशन. त्या इक्वेशनचा मी काय बनवला एक टेबल बनवला. बरोबर ना. टेबल कसा बनवायचा तुम्हाला माहितीये 9वी मध्ये पण शिकलात. बरोबर ना. त्याच्यापासून एक लाईन तयार होते. काय तयार होते लाईन तयार होते. x + y = 3 या इक्वेशनची एक लाईन तयार होते. x - y = 1 या इक्वेशनची दुसरी लाईन तयार होते. या दोन्ही लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात तो काय असतो त्या इक्वेशनचं सोल्युशन असतं. त्या इक्वेशनचं काय असतं सोल्युशन. तुम्हाला ऍक्च्युअल स्टेप काय कळाली रे. प्रिपेअर द प्रॉपर टेबल्स फॉर बोथ सायमल्टेनियस इक्वेशन्स ऑर कंडिशन्स. त्याच्या इक्वेशन म्हणजे काय असतं एक कंडिशन असते. काय असतं कंडिशन. त्या 2 कंडिशनचे आपण काय बनवले टेबल. दुसरा काय बाबा ड्रॉ द ग्राफ्स ऑफ बोथ इक्वेशन्स ऑन द सेम स्केल ऑफ रिप्रेझेंटेशन्स. आता मला सांगा आपण एक ग्राफ घेतला. एक्स ऍक्सिस वरती 1 सेंटीमीटर = 1 युनिट घेतलं आणि वाय ऍक्सिस वरती 2 सेंटीमीटर = 1 युनिट घेतलं तर तो स्केल सेम होईल का. म्हणजे तुम्हाला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस दोन्हीचा स्केल कसा घ्यायचा आहे सेम घ्यायचा आहे. आणि स्टेप नंबर 3 काय आहे डिटेक्ट द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द ग्राफ ऑन द ग्राफ. म्हणजे तुम्हाला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस या दोन्हीचा स्केल सेम घेतला प्रॉपर घेतला आणि 2 इक्वेशनच्या 2 लाईन ड्रॉ केल्या. त्या 2 लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात तो पॉइंट डिटेक्ट करायचा आहे आणि तो त्याचं काय असणार आहे सोल्युशन असणार आहे. हे तुम्हाला मी सांगितलं. पुढे काय आहे बाळांनो. पुढं माझ्याकडं एखादा जर ग्राफ काढायचा असेल तर माझ्याकडे 3 कंडिशन आहे. ग्राफ कसा मिळतो 3 प्रकारे ग्राफ मिळतो. कसं काय बघा. सपोज हा माझ्याकडे एक ग्राफ पेज आहे. हे एक पेज आहे हे दुसरा पेज आणि पलीकडलं काय आहे तिसरं पेज. तर माझ्याकडं एक लाईन अशी जाऊ शकते दुसरी लाईन अशी येऊ शकते. 2 लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात तो माझं काय असणार आहे त्या ग्राफचं सोल्युशन. कदाचित माझ्याकडं एक लाईन अशी जाईल आणि दुसरी लाईन परत सेम जाईल. या 2 लाईन एकमेकांना इंटरसेक्टच होणार नाहीत असा पण माझ्याकडे ग्राफ येऊ शकतो. बरोबर ना. आणि माझ्याकडे आणखीन एक ग्राफ येऊ शकतो. एक लाईन अशी गेली एका इक्वेशनची लाईन आहे आणि दुसरी लाईन त्याच्यावरच काढतो मी. दुसरी लाईन डॉट 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 हे काढतो. ही दुसरी लाईन त्याच लाईनवरती जाईल असा पण मला ग्राफ मिळू शकतो. म्हणजे ग्राफ मिळण्याच्या 3 पॉसिबिलिटी आहेत. बरोबर ना. ग्राफ मिळण्याच्या 3 पॉसिबिलिटी आहेत. त्याच्यातली पहिली प्रॉपर्टी काय द 2 लाईन्स विल इंटरसेक्ट इन 1 पॉइंट. 2 लाईन एकमेकांना एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतील ही एक पॉसिबिलिटी आहे. दुसरं काय द 2 लाईन्स विल नॉट इंटरसेक्ट दॅट इज दे आर पॅरलल. 2 लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करणारच नाही त्या ग्राफमध्ये. म्हणजे त्या 2 लाईन कशा असतील रे बाळांनो म्हणजे त्या 2 लाईन कशा असतील पॅरलल असतील. आणि तिसरं काय द 2 लाईन्स विल बी कोइन्साइड. बरोबर ना. ऍक्च्युली एकाच नाण्याच्या त्या 2 बाजू असू शकतात. म्हणजे एका लाईनवरती दुसरी लाईन ऍट अ टाइम येऊ शकते जरी तुमच्याकडे असणारे कॉर्डिनेट वेगळे वेगळे असतील तरी. उदाहरणामध्ये या लाईनमध्ये सपोज ए बी आणि सी हे 3 कॉर्डिनेट हे 3 पॉइंट एका इक्वेशनचे आहेत आणि दुसऱ्या इक्वेशनचे कॉर्डिनेट काय असू शकतात इथं एक्स वाय आणि झेड. म्हणजे दुसऱ्या इक्वेशनचे पण जे काही कॉर्डिनेट असतील जे काही पॉइंट असतील ते त्याच लाईनवरती येऊ शकतात. बरोबर ना. म्हणजे इथं काय आलं त्या 3rd कंडिशन मध्ये एका दिलेल्या इक्वेशन्सला किती सोल्युशन्स असू शकतात मेनी सोल्युशन्स असू शकतात. किती असू शकतात मेनी सोल्युशन्स. म्हणजे ग्राफ आपण ज्यावेळेस ग्राफ बुक वरती काढतो त्यावेळेस इथं 3 कंडिशन येतात. नंबर 1 त्या इक्वेशनला एकच सोल्युशन आहे. म्हणजे थोडक्यात काय ते दोन्ही लाईन कसे करतात एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात. नंबर 2 त्या 2 लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतच नाहीत म्हणजे त्या इक्वेशनला सोल्युशन नसतात. आणि तिसरं कंडिशन आहे की त्या लाईन एकमेकांवरतीच असू शकतात म्हणजे एका नाण्याच्या 2 बाजू असू शकतात. म्हणजे थोडक्यात काय त्या इक्वेशन्सला किती सोल्युशन असू शकतात इन्फानाइट मेनी सोल्युशन असू शकतात. कळालं का मी काय बोललो लक्षात आलं का. म्हणजे ग्राफ काढण्यासाठी आपण किती कंडिशनचा यूज करू शकतो
ऍक्च्युअली कंडिशन दोनच वापरायचे असतात, त्याच्यानुसार आपल्याला 2 लाईन मिळतात, त्या 2 लाईन वरून आपल्याला ग्राफ मिळतो. परंतु ग्राफ किती प्रकारचा मिळतो? 3 प्रकारचा मिळतो. कळलं का? नंबर 1 पहिला प्रकार कुठला असू शकतो? 2 लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होतात. दुसरा प्रकार कुठला असू शकतो? 2 लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होणार नाहीत. म्हणजे ते काय असतील? म्हणजे काय असू शकतो? त्या 2 इक्वेशन्सला सोल्युशन नाही मिळणार. आणि तिसरी पॉसिबिलिटी अशी आहे की त्या 2 लाईन एकमेकांवरतीच असू शकतात. म्हणजे थोडक्यात काय, तर त्या 2 इक्वेशन्सला मेनी सोल्युशन असू शकतात. लक्षात आलं? याच्यावरती MCQ ला एक मार्काला क्वेश्चन पडू शकतो बोर्ड एक्झामला. लक्षात आलं? आता त्या 3 पॉसिबिलिटी कशा असतात सर, ते आम्हाला तेवढं सांगा. बरोबर ना? 2 लाईन एकमेकांना कधी इंटरसेक्ट होतील? 2 लाईन एकमेकांना कधी पॅरलल असू शकतील? किंवा दोन्हीच्या दोन्ही लाईन्स एकमेकांच्या वरती कधी येऊ शकतील? त्याच्यासाठी काहीतरी कंडिशन्स द्यायला पाहिजे ना त्याने. बरोबर ना? तर त्या कंडिशन कुठल्या? नंबर 1, जर मी हे 2 इक्वेशन्स घेतले, हे मागाचे इक्वेशन आहेत ना सुरुवातीला सांगितलेले, हे 2 इक्वेशन्स घेतले आणि 2 इक्वेशन मध्ये मी प्रॉपर टेबल बनवला. आणि प्रॉपर टेबल कसा आहे बघा बाळांनो, नीट लक्ष द्या. याच्यामध्ये एक्स कॉर्डिनेट मी 0 घेतला आणि वाय कॉर्डिनेट काय घेतला? 3. तर त्याच्यापासून एक पॉइंट मिळतो, तो काय असेल? 0,3. तो पॉइंट कुठे येईल इथं? ग्राफ पेपरवरती सांगा. 0,3. एक्स कॉर्डिनेट 0, वाय कॉर्डिनेट 3. तो पॉइंट इथं येतो 0,3 ऑन द वाय ऍक्सिस. समजलं इथपर्यंत? दुसरा कोऑर्डिनेट माझ्याकडे 3,0. 3 काय आहे? एक्स कॉर्डिनेट. 0 काय आहे? वाय कॉर्डिनेट. म्हणजे तो पॉइंट कुठे यायला पाहिजे? एक्स ऍक्सिस वरती. तो पॉइंट मला इथं मिळतो 3,0. इथपर्यंत समजलं? आणि तिसरा पॉइंट मिळतो मला 2,1. 2 काय आहे? एक्स कॉर्डिनेट. 1 काय आहे? वाय कॉर्डिनेट. म्हणजे तो पॉइंट मला मिळतो इथं. त्याचं नाव आहे 2,1. बरोबर ना? ऍक्च्युली त्याचे कोऑर्डिनेट 2,1 आहे. मी याच्यापासून एक लाईन काढतो, ती लाईन मी प्रॉपर काढतोय बरं का. आता असं मी हाताने काढतोय, रुलर नाही माझ्याकडे, त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या. ती जर लाईन मी अशी काढली, ही पुढे अशी जाणार आहे. बरोबर? ही लाईन कुठल्या इक्वेशनची आहे सांगा फास्ट? x प्लस y इज इक्वल टू 3 या इक्वेशनची आहे. बरोबर ना? आणि स्केल तुम्ही लिहून घ्या. काय स्केल घेणार आहे सांगा फास्ट? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट ऑन बोथ ऍक्सिस. बरोबर ना? हा तुमचा स्केल असेल. एका टेबलचा एक लाईन कळाली तुम्हाला. दुसरं इक्वेशन होतं मगाशी x मायनस वाय इज इक्वल टू काय रे बाळा? x मायनस वाय इज इक्वल टू 1. याचे कॉर्डिनेट बघा. x कॉर्डिनेट मी 1 घेतला, y कॉर्डिनेट काय आहे? 0. y कॉर्डिनेट काय आहे? 0. x कॉर्डिनेट 1, y कॉर्डिनेट 0. नक्की तो पॉइंट कुठे यायला पाहिजे? ऑन द एक्स ऍक्सिस. इथं घेतो मी, त्याचं नाव काय आहे? 1,0 हे त्याचे कॉर्डिनेट आहेत. दुसरा आहे 0,-1. 0 काय आहे? एक्स कॉर्डिनेट. -1 काय आहे? वाय कॉर्डिनेट. म्हणजे तो कुठे यायला पाहिजे? वाय ऍक्सिस वरती खालच्या बाजूला, एक्स ऍक्सिसच्या खालच्या बाजूला. ह्याचे कॉर्डिनेट सांगा फास्ट. 0,-1 आणि तिसरा पॉइंट आहे 2,1. तिसरा पॉइंट कुठला आहे? 2,1. तो पॉइंट इथे येतो. आणि याच्यानुसार मी एक लाईन काढली, त्या लाईनचा कलर थोडासा चेंज करतो, कळावा असा. ब्लॅक कलरची लाईन काढू का रे? त्याच्यानुसार मी एक लाईन काढली, तर ती लाईन अशी जाईल. बरोबर ना? ती लाईन अशी गेली. तर ही लाईन कुठल्या इक्वेशनची आहे? x मायनस वाय इज इक्वल टू 1 या इक्वेशनचे आहे. आणि मी जर ग्राफिकल मेथड मध्ये दिलेले इक्वेशन्स ड्रॉ केले, दिलेल्या लाईन्स ड्रॉ केल्या, तर त्या 2 लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात त्याला आपण काय म्हणतो? सोल्युशन म्हणतो. तर सोल्युशन काय आहे रे सांगा फास्ट? सोल्युशन आहे माझ्याकडं 2,1. इथं इंटरसेक्ट झालंय ना, तर तो सोल्युशन असेल 2,1 इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. लक्षात आलं का? लक्षात आलं का? आता मला कंडिशन काय आहे नीट लक्ष द्या. त्या 2 लाईन एकमेकांना इंटरसेक्ट झालेत. 2 लाईन एकमेकांना इंटरसेक्ट झालेत. कुठल्या पॉइंट मध्ये? ऍट 1 पॉइंट मध्ये. त्यावेळेस माझ्याकडे कंडिशन काय आहेत? a1/a2 इज नॉट इक्वल टू b1/b2. म्हणजे काय? म्हणजे काय? नीट लक्ष द्या. x या व्हेरिएबलचा कोएफिशियंट त्याची व्हॅल्यू असते. ती कशाची व्हॅल्यू असते? a ची व्हॅल्यू. आणि y चा कोएफिशियंट काय असतो? b ची व्हॅल्यू असते.
इक्वेशन फर्स्ट मध्ये एक्स कोएफिशियंट काय असेल A1. इक्वेशन फर्स्ट मध्ये एक्स कोएफिशियंट काय असेल A1. मग इथे A1 ची व्हॅल्यू काय येईल रे बाळांनो? 1 येईल ना. A1 ची व्हॅल्यू काय येईल आणि B1 ची व्हॅल्यू काय येईल? इथं 1 ची. B1 ची व्हॅल्यू काय येईल 1. याचा कोएफिशियंट काय आहे 1. इक्वेशन सेकंड मध्ये एक्स कोएफिशियंट काय आहे 1 आणि y कोएफिशियंट -1 काय आहे. आता इथे काय सांगितलंय A1/A2 इज नॉट इक्वल टू B1/B2. म्हणजे A1/A2 ची व्हॅल्यू काय आहे? A1/A2 ची व्हॅल्यू आहे बघा. A1 म्हणजे काय? A1 चा व्हॅल्यू काय असेल इथं 1 आहे. A1 ची व्हॅल्यू काय आहे 1. म्हणजे इथे मी लिहितो 1/A2 ची व्हॅल्यू काय आहे 1च आहे. इज इक्वल टू असं करू बरं का थोड्या वेळासाठी. चला B1/B2. B1 चा कोएफिशियंट काय? B1 चा कोएफिशियंट 1 आहे आणि B2 चा कोएफिशियंट -1. मला सांगा 1/1 हा इक्वल आहे का 1/-1 च्या? नाही. म्हणजे A1/A2 इज नॉट इक्वल टू B1/B2 ज्यावेळेस माझ्या समोर अशी कंडिशन येईल. रिपीट, A1/A2 चा मिनिंग काय? इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड मध्ये मी बघा कसं कंपॅरिझन असतं. मी एबीसीच्या व्हॅल्यूज काढायला शिकवलंय का तुम्हाला? नाही शिकवलं. मी ग्रामर स्कूल मध्ये ऍक्च्युअली हे घ्यायला पाहिजे. ठीक आहे, मी ग्रामर स्कूल मध्ये घेतो. A1 काय आहे तर इक्वेशन फर्स्ट मधील A चा कोएफिशियंट, X चा कोएफिशियंट आणि A2 काय आहे इक्वेशन सेकंड मधील X चा कोएफिशियंट. त्या कोएफिशियंट मी फ्रॅक्शन या फॉर्म मध्ये मांडले, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर या फॉर्म मध्ये मांडले. तर मला मिळणारा रेशिओ काय असेल त्याला आपण म्हणू A1/A2. A1 ची व्हॅल्यू आहे 1, A2 ची व्हॅल्यू आहे 1. दुसऱ्या इक्वेशन मध्ये B1 ची व्हॅल्यू आहे 1, B2 ची व्हॅल्यू आहे -1. दोघांचा रेशो इक्वल नाही. का नाही? इथे मायनस साइन आला आहे की नाही. म्हणून ज्यावेळेस मला अशा कंडिशन मिळतात A1/A2 इज नॉट इक्वल टू B1/B2 त्यावेळेस दिलेले जे काही इक्वेशन्स आहेत ना त्याचं सोल्युशन निघतं. ग्राफवरती ते कुठं ना कुठं इंटरसेक्ट होतात. म्हणजे जर तुम्ही ग्राफ पेपरवरती किंवा क्वेश्चन सायमल्टेनियसली सॉल्व्ह न करता ते सोल्युशन कसल्या प्रकारचं आहे ऍक्च्युली त्याचं इक्वेशन त्या दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन मिळतंय का हे कसं चेक करणार? A1/A2 इज नॉट इक्वल टू B1/B2 मला असं जर भेटत असेल तर काय असेल रे बाळांनो त्याचं? त्या दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतात म्हणजे मला त्याचं काय मिळेल? सोल्युशन मिळेल. असं तुम्ही स्वतःला सांगू शकता. बरोबर ना? लक्षात आलं इथपर्यंत? जर माझ्याकडं A1/A2 इज नॉट इक्वल टू B1/B2 अशी कंडिशन भेटत असेल तर मला दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन मिळणार आहे असं तुम्ही ठामपणे सांगू शकता. कळलं इथपर्यंत? कळलं का? चला पुढे काय असेल बघा. पुढं दोन लाईन एकमेकांना कधी इंटरसेक्ट करत नाही हे पण गरजेचं आहे. ज्यावेळेस त्या दोन लाईन कशा असतात? पॅरलल. पण दोन लाईन पॅरलल आहे का नाहीत हे ड्रॉ करायच्या अगोदर तुम्ही काय करणार? कसं चेक करणार? आत्ताच्याच मेथडनुसार नीट लक्ष द्या. माझ्याकडे इक्वेशन फर्स्ट मध्ये A चा कोएफिशियंट काय आहे आणि इक्वेशन सेकंड मध्ये काय आहे? म्हणजे इथं A1/A2 ची व्हॅल्यू 1/1 होईल आहे की नाही रे? आता इकडे B1/B2 काय? B1 म्हणजे काय? इथं माझ्याकडे B1 ची व्हॅल्यू आहे -1. B1 ची व्हॅल्यू काय आहे? -1 आणि इकडं B2 ची व्हॅल्यू काय आहे? -1. म्हणजे थोडक्यात एक मिनिट इथं घेतो मी थोडस. इकडे बघा A1/A2 ची व्हॅल्यू मला काय मिळते? सांगा रे काय मिळते? A1/A2 ची व्हॅल्यू 2/2 म्हणजे थोडक्यात व्हॅल्यू ते 1/1. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का? आता B1/B2 इथं B1 म्हणजे काय? -1 आहे. B2 म्हणजे काय? थोडक्यात B1/B2 ची व्हॅल्यू पण मला -1/-1 म्हणजेच काय ते रे 1/1. बरोबर ना? म्हणजे मला इथं काय भेटलं? A1/A2 इज इक्वल टू B1/B2 भेटलं. बरोबर ना? का बरं? A1/A2 चा रेशो 1/1 आहे. B1/B2 चा रेशो दोन्ही रेशो कसे झाले? आता मला C1 कडे जायचे. C1 ची व्हॅल्यू काय आहे? -1 आहे आणि C2 ची व्हॅल्यू काय आहे? -4. मायनस गेट कॅन्सल. याचा रेशो आला 1/4. रेशो काय आला? आता 1/1 इज इक्वल टू 1/1 आहे आणि हे दोन रेशो इक्वल आहेत परंतु तिसरा रेशो मला इक्वल भेटला नाही कारण तो रेशो काय आहे? 1/4 आणि 1/4 हा रेशो कशाचा आहे? C1/C2 चा आहे. म्हणजे माझ्याकडं ज्यावेळेस तुम्ही दोन इक्वेशन देता त्यावेळेस A1/A2 ची व्हॅल्यू ही इक्वल आहे
रेशो हा इक्वल आहे, कशाच्या इक्वल आहे, B1 अपॉन B2 च्या. परंतु माझा थर्ड रेशो इक्वल येत नाही, थर्ड रेशो इक्वल येत नाही. त्यावेळेस त्या दोन लाईन कशा असतात, पॅरलल असतात. त्यावेळेस दोन लाईन कशा असतात, पॅरलल असतात. नीट लक्ष द्या. दोन माझ्याकडे इक्वेशन तुम्ही मला दिले, बरोबर ना. मी ऑब्झर्व करणार, काय ऑब्झर्व करणार, इथं A1 अपॉन A2 चा रेशो हा इक्वल आहे, कशाच्या इक्वल आहे, B1 अपॉन B2 च्या. आणि तिसरा रेशो जो मिळतो तो पहिल्या दोन रेशोच्या कसा नाही, इक्वल नाही. कसा नाही, इक्वल नाही. म्हणजे माझ्याकडे काय कंडिशन भेटली, A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2 इज नॉट इक्वल टू. जर तसं मला भेटत असेल तर त्या दोन लाईन कशा असतील, पॅरलल असतील. दोन लाईन कशा असतील, पॅरलल. देअरफॉर सिस्टम हॅज नो कॉमन सोल्युशन. म्हणजे तिथं दिलेले दोन लाईन जर पॅरलल असतील तर त्याच्यामध्ये कॉमन सोल्युशन असेल का, दोन लाईन इंटरसेक्ट झाल्याच्या नंतर सोल्युशन मिळतं, बरोबर ना. त्या दोन लाईन इंटरसेक्टच होणार नाहीत. म्हणजे थोडक्यात त्या दोन लाईन कशा असतील, पॅरलल. चला सांगा, आपण सॉल्व्ह करून बघू. सर तुम्ही खोटं बोलता, सर तुम्ही खोटं बोलता, मला सॉल्व्ह करून द्या. चला लक्ष द्या इकडं. एक्स कॉर्डिनेट मी काय घेतला, वाय कॉर्डिनेट काय घेतला. चला 0,1 कुठे आहे रे बाळांनो, 0,1 कुठे मिळतं, वाय ऍक्सिस वरती मिळतं. इथे लिहू का मी 0,1 तरी लिहिलं. हा, इथं मी माझ्याकडे एक्स कॉर्डिनेट -1 आहे, वाय कॉर्डिनेट आता मी अभ्यास करून सोडवले बाळांनो, बरोबर ना. तुम्ही फक्त व्हिडिओ बघून चेक करणार आहेत किंवा मी ग्रुपवरती नोट्स पाठवतो पीडीएफ फॉर्म वरती, तुम्ही लिहून घ्या. चला -1,-1 बरोबर ना. चला -1,-1 कुठे येते रे, थर्ड क्वाड्रंट मध्ये इथे येतं. -1,-1 इथे लिहितो -1,-1. नेक्स्ट पॉइंट कुठला आहे, 2,5. एक्स कॉर्डिनेट 2, वाय कॉर्डिनेट 5. इथं पॉइंट येतो, बरोबर ना रे. इथं कुठं चुकलंय का आपलं, नाही चुकलं. हे तिन्ही पॉइंट्स मी एका रेषेत आहेत का चेक करतो. अशी लाईन घेतली, एका रेषेत आहे. ही लाईन कशाची आहे रे बाळांनो, 2x मायनस वाय इज इक्वल टू -1 या इक्वेशनची आहे, बरोबर ना. सेम माझ्याकडे दुसरी लाईन मला मिळते. दुसरी लाईन कुठली आहे, एक कॉर्डिनेट घेतला 0, वाय कॉर्डिनेट घेतला 4. 0,4 कुठे येतं रे, 0,4 ऑन द वाय ऍक्सिस इथे येतं. 0,4 घेतलं. नेक्स्ट आहे माझ्याकडे -1,2. वेर इज -1, एक्स कॉर्डिनेट इज -1 आणि पुढे काय आहे 2. तो पॉइंट इथे येतो. ह्या पॉइंटचं नाव काय आहे, रिपीट सांगा, -1,2. आणि माझ्याकडे तिसरा कॉर्डिनेट आहे -2,0. वेर इज -2, एक्स कॉर्डिनेट -2, वाय कॉर्डिनेट 0. तो पॉइंट इथे येईल, बरोबर ना रे. आणि तिन्ही पॉइंट्स मी जोडून घेतले, तिन्ही पॉइंट्स जोडून घेतले की असंच पुढे जाणार आहे. म्हणजे ह्या दोन लाईन एकमेकांना कशा असतील, पॅरलल असतील. आणि दोन लाईन एकमेकांना ज्या वेळेस पॅरलल असतात त्यावेळेस ते एकमेकांना ऍक्च्युली तिथं सोल्युशन नसतं, इंटरसेक्ट करत नाहीत. म्हणजे काय नसेल, सोल्युशन. आता मला सांगा, A1 अपॉन A2 इज नॉट इक्वल टू B1 अपॉन B2 अशी जर तुमच्या पुढे कंडिशन असेल, ऍक्च्युली हे पहिल्याच लेक्चर मध्ये कळणार नाही हे मला माहिती आहे, ठीक आहे. मी त्याच्यावर प्रॅक्टिस घेतो, पण मला रेकॉर्ड करायचं त्याच्यामुळे मी या एनर्जीनं सांगतो. A1 अपॉन A2 इज नॉट इक्वल टू B1 अपॉन B2 अशी कंडिशन असेल तर दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतात. आणि जर तुम्ही दिलेल्या इक्वेशन मध्ये दोन लाईन पॅरलल येतील तर कधी येतील, A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2 इज नॉट इक्वल टू C1 अपॉन C2 अशी जर कंडिशन असेल तर त्या दोन लाईन कशा असतील, पॅरलल. हे तुम्ही क्रॉस चेक केलं, व्हेरीफाय केलं, बरोबर ना. आणि माझ्याकडे तिसरी कंडिशन आहे ग्राफ बुक वरती, ज्या वेळेस तिन्ही रेशो इक्वल येतील, ज्या वेळेस तिन्ही रेशो इक्वल येतील त्यावेळेस काय असेल तर त्यावेळेस त्या दोन लाईन एकमेकाच्या वरतीच येतात, एका नाण्याच्या दोन बाजू म्हणून. चालतंय, छापा काटा. लक्षात आलं. आता बघा, हे दोन इक्वेशन घेतले, दोन इक्वेशन नुसार मी टेबल बनवलाय. हा टेबल मी बनवलाय, विश्वास ठेवा, बरोबर आहे. 0, इथं काय आहे 2. सर 0,2 तर इथे घेतली, इथं लिहिलं का 1, बरोबर ना. तर समजू शकता एक चूक झाली, परंतु 0,2 हा त्याचा रेशो आहे. रेशो काय असेल रे, रेशो काय असेल, 0 ऍक्च्युली व्हॅल्यू घेतली. 0,2 कुठे आहे बघा, 0,2 इथं आहे. कुठं आहे, वाय ऍक्सिस वरती. कुठं आहे, बरं ठीक आहे, क्रॉस चेक करू, चालतंय. रेशो चेक करा. एक्स कॉर्डिनेट काय रे, 1. इकडं रेशो असेल 1 अपॉन, इथं वाय कॉर्डिनेट 1 कसला 1, -1 आहे. कसला 1 आहे, आणि इकडला वाय कॉर्डिनेट मायनस मायनस गेट कॅन्सल, रेशो काय आला. आणि सी काय रे बाबांनो, -2 आणि इकडलं C2
-4 मायनस मायनस गेट कॅन्सल 2 1 2 2 2 4 सगळ्याचा रेशो कसा आला म्हणजे A1/A2 इज इक्वल टू B1/B2 इज इक्वल टू C1/C2 हा तुमचा काय आहे रेशो आहे आणि ते कॉर्डिनेट मी इथं मांडले. चला माझ्याकडून हे लिहायचं राहिलं बाळांनो इकडे कॉर्डिनेट. ठीक आहे हे ना हे लिहायचं राहिलं ह्याला मी थोडंसं कट करतो इरेज करतो. हा म्हणजे मी काय केलं तिकडला कॉपी पेस्ट तिकडे केला होता आणि एडिट करायचं राहिलो इकडे एडिट केलंय मी. चला 0,2 चला 0,2 भेटला. 2,4 कुठे बघा 2,4 इथं आहे आणि नेक्स्ट आहे -2,0 -2,0 कुठं आले रे -2 इथं आलं आणि एक लाईन काढली मी अशी. लाईन कुठल्या पेननं काढली मी ऑरेंज पेननं काढली बरोबर ना. आता मी नक्कीच एक पेन चेंज करतो कारण मला ती दुसरी लाईन काढायची. 1,3 वेर इज 1,3 1,3 इथे येतो. नेक्स्ट काय बघा -1,1 वेर इज -1,1 इथे येतो. रेड कलर मध्ये त्याला मी गोल केलंय. नेक्स्ट काय 2,4 इथे येतो. तिन्ही पॉइंट ऑरेंज कलर मधले पॉइंट्स आणि रेड कलर मधले पॉइंट्स एका लाईन वरतीच येतात म्हणजे नक्कीच ते दोन इक्वेशन्स कशा आहेत कोइन्सिडेंट बरोबर ना. एका नाण्याच्या दोन बाजू समजू आपण बरोबर ना. वरती ऑरेंज कलरची लाईन त्याला आपण छापा म्हणू खालती रेड कलरची लाईन त्याला काटा म्हणू. सर ते एकच लाईन आहे आणि एलिमिनेशन मेथडने मी एक एक्झाम्पल तुम्ही तयार केले होते बघा बरोबर ना. सर हे एक्झाम्पल सुटणं झालं तर कसं का सुटलं होतं का मेनी सोल्युशन असू शकतात त्याला पॅरलल चालतं का ठीक आहे असू द्या. तर काय सांगितलं मी ग्राफ वरती 3 लाईन ऍक्च्युली ग्राफ वरती 2 लाईन कशा प्रकारे येऊ शकतात. क्रॉस येतील एक सोल्युशन आहे पॅरलल येतील नो सोल्युशन्स आणि एकाच्या वरती एक लाईन असू शकते मेनी सोल्युशन्स. कळलं का ग्राफ वरती काय असू शकतं 3 कंडिशन असू शकतात. लक्षात आलं का. चला आपण आपल्याकडे आता हे ब्लँक पेज आहे आपण एक एक्झाम्पल घेऊ चालतंय. एक्झाम्पल मध्ये हा लक्ष द्या. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला मी पेज दिलेत प्रत्येकाला. किती पेजेस आहेत तुमच्याकडं 19-20 एक्झाम्पल्स आहेत ना. तर त्याच्यापैकी एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू. मला सांगा सगळ्यात पहिलं ग्राफ वरती दिलेले इक्वेशन ड्रॉ करायचे असतील ग्राफ पेपर वरती तर कसं करणार. सगळ्यात पहिलं काय करावं लागेल त्या इक्वेशनचे टेबल्स तयार करायचे. त्याच्यानंतर काय असतील ऍक्च्युली प्रॉपर कॉर्डिनेट तयार करायचे. ते कॉर्डिनेट प्लॉट करायचे. 3 पॉइंट प्लॉट केल्याच्या नंतर एक आपण लाईन ड्रॉ करतो. ती लाईन कशा ते पॉइंट्स कसे असतील कोलिनियर असतील. कशा असतील सेम दुसऱ्या इक्वेशनची एक लाईन ड्रॉ करायची बरोबर ना. दुसऱ्या इक्वेशनची एक लाईन ड्रॉ करायची. चला मी स्टार्ट करतो. एक इक्वेशन द्या. कुठलं एक इक्वेशन द्या. हा फास्ट x प्लस y इज इक्वल टू 0. x प्लस y इज इक्वल टू सेमिकोलॉन. दुसरं सांगा 2x मायनस y इज इक्वल टू 9. ओके काय डिस्कशन चालू आहे. इतकी गहन चर्चा आता नाही करायची. घन म्हणलं गहन नाही. गहन चर्चा गहन म्हणजे काय मन लावून आहे की नाही डीप मध्ये चर्चा आता नाही करायची. लक्ष द्या वर बघा इकडं हे 2 इक्वेशन्स आहेत. मला दिलेले इक्वेशन x या व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये मांडा किंवा y या व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये मांडा. म्हणजे लेफ्ट साइडला फक्त एक व्हेरिएबल ठेवायचे व्हॅल्यू काढताना आहे की नाही रे. पहिल्या इक्वेशन मध्ये मी काय करणार x प्लस y इज इक्वल टू 0 आहे. x ची व्हॅल्यू मायनस y येईल. काय येईल का बरं मायनस y प्लस ट्रान्सपोज केलं काय झालं मायनस. जर मी y ची व्हॅल्यू 1 घेतली तर मला मिळणारी x ची व्हॅल्यू काय असेल मायनस. कारण इथं मायनस साइन आलं का नाही म्हणजे जी y ची व्हॅल्यू घेणार त्याच्या अपोजिट x ची व्हॅल्यू मिळणार. मग माझ्याकडे एक टेबल तयार होतो. टेबल सांगा काय होईल रे. x प्लस y इज इक्वल टू 0 या इक्वेशनचा मला टेबल बनवायचा आहे. सुरुवातीला कुठला कॉर्डिनेट असेल x नंतर y x y मला तो मिळणारा
पॉइंट आहे. मी इथं y ची व्हॅल्यू मी 1 पकडली तर मिळणारी x ची व्हॅल्यू काय असेल -1, बरोबर ना. तर इथं मला काय मिळतं रे बाळांनो, -1,1 हा काय मिळतो, पॉइंट मिळतो. काय मिळतो, कसला पॉइंट मिळतो, ग्राफवरचा पॉइंट -1,1. मी सेम y ची व्हॅल्यू इथं 2 पकडली तर मला x ची व्हॅल्यू -2 मिळणार आहे, -2,2. x ची व्हॅल्यू 2 घेतली तर y ची व्हॅल्यू -2 मिळणार आहे, 2,-2. असा मी एक टेबल बनवला, बरोबर ना. असा काय बनवला, टेबल बनवला. नीट लक्ष द्या मी काय म्हणतो. हा जो टेबल आहे x इक्वल टू काय घेतलंय मी, x इक्वल टू काय घेतलंय, हा एकदा क्रॉस चेक करून बघू. नीट लक्ष द्या. x इक्वल टू -y असेल तर y इक्वल टू काय असेल रे बघ, -x असेल. काय असेल, -x. ही लाईन अशी येईल, ही लाईन अशी येईल. तुम्ही चेक करा, क्रॉस चेक करा. ओके, लक्ष द्या. एक्स कॉर्डिनेट काय घेतला मी, -1. तर y कॉर्डिनेट काय भेटतो मला, 1 भेटतो, बरं का. y कॉर्डिनेट काय भेटतो, तो पॉइंट इथं असेल ना. ओके, एक मिनिट इन्सर्ट करतो. असं इन्सर्ट केल्यावर पण जातं इकडे तिकडे. ठीक आहे, असं मूव होईल की. हा बघा इकडं, एक्स कॉर्डिनेट काय इथं, y कॉर्डिनेट काय आला, चला बघा बरं. एक्स कॉर्डिनेट -1 इथं आहे, y कॉर्डिनेट इथं, तो पॉइंट इथं आला का नाही. नेक्स्ट आहे -2,2. वेर इज -2, -2 इथं आहे, 2 इथं आहे, तो पॉइंट इथं आला का नाही. नेक्स्ट आहे 2, -2. 2 म्हणजे एक्स कॉर्डिनेट, -2 म्हणजे y कॉर्डिनेट, तो पॉइंट इथे येतो. हे तिन्ही पॉइंट कसे आले, कोलिनियर. म्हणजे आपण बनवलेला जो काही टेबल आहे तो ग्राफ मध्ये एकदम परफेक्ट बसतो, बरोबर ना. अशा प्रकारे आपण दुसरा ग्राफ काढणार. जर दुसरा ग्राफ असा कुठेतरी येत असेल आणि पॉइंट ऑफ इंटरसेक्शन इथं जात असेल तर ते त्याचं असणार आहे सोल्युशन. हे मी काढलेली फिगर आहे. अशा प्रकारे तुम्हाला टोटल 20 क्वेश्चन्स काढायचे, 20 ग्राफ काढायचे. काय काढायचे, किती, 20. आणि हा ग्राफ काढत असताना प्रत्येक ग्राफ सोडवून द्यावा असं काय नाही, तुमच्यामध्ये पण चर्चा करायची. द्राक्ष खाऊन आला का, द्राक्ष कोण खाते माहिती का, नाही आपण सगळेच खातो ना. पण जर अति द्राक्ष खाल्ले तर जरा थोडस झोप लागते. मला माहिती आहे ह्याच्यात कोण कोण असं करायला. रिपीट बघायचा व्हिडिओ, ठीक आहे. चालतंय, स्टार्ट करतो, तुम्ही सोडवा.